तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत सावरगाव अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 व 3 नागरिकांना मूलभूत भौतिक सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी अखेर गाव सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सध्या स्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी व सांडपाणी नाल्यांच्या माध्यमातून गावाबाहेर काढण्यासाठी नाल्यांची व्यवस्था ग्रामपंचायतने केलेली नाही। सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने एका बाजूने नाली केलेली आहे, तर दुसऱ्या साइडने अद्यापही दुसरी नाली तयार केली नसून नागरिकांच्या घरातील सांडपाणी रोडवरच पसरल्या जात आहे। या सर्व प्रकारामुळे रोडवरच पाणी पसरले आहे। रहदारीच्या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत असून साचलेल्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे। या सर्व प्रकारामुळे ज्या नागरिकांच्या घरासमोर सांडपाणी साचलेले आहे तेथील लोक गाव सोडून दुसऱ्या गावी राहण्यासाठी गेले आहेत। यामुळे सर्वत्र गावांमध्ये एकच चर्चा पसरली आहे। ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षपणाला कंटाळून गाव सोडून जाणे ही अतिशय दुर्दैवी व गंभीर बाब आहे। ग्रामपंचायतला अनेक वेळा समस्या मांडल्या, तक्रारी केल्या, मात्र गट ग्रामपंचायत सावरगावने कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली नसल्याने ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती उपाययोजना न केल्यास थेट आंदोलनाचा इशारा प्रभाग क्रमांक 1 व 3 मधील ग्रामस्थांनी दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता अकोटवरून विशाल आगरे। मी अनिल विनायक नारे, राहणार सावरगाव आणि मी शिवसेना उबाटा गटाचा वरुड सर्कल प्रमुख आहे। आणि हे जे आमच्या गावातला वार्ड क्रमांक 1 मध्ये हे जे दलित वस्तीतले लोक इथं राहतात, हे यांची बिकट समस्या पाण्याची आहे आणि सांडपाण्याची आहे। आणि पाणी पिण्याचं पाणी सुद्धा 10 दिवसांनी येते। खारं पाण्याची तपली आहे ना भरायची। आणि हे याच्याविषयी जे पाणी सरपंच ग्रामसेवक सोबत हे बोलले असता सर्व नागरिक, तर ग्रामसेवक सरपंच म्हणतात तुम्ही वर्गणी करा आणि तुम्ही एक प्लॉट आम्हाला घेऊन द्या, आम्ही तुमचं पाण्याची समस्या सोडवतो। आणि तुम्ही सांगा मला, हे लोक जे खायची सोय नाही, पाणी भरायची राहायची सोय नाही, आणि हे लोक वर्गणी करून हे जर केलं असतं तर हे सरपंचाचं आणि या ग्रामसेवकचं असं बोलायचं काम नाही आहे। आणि ह्या लोकांची व्यवस्था ज्या त्या लोकांनी करायला पाहिजे। हे ते काही याच्यावर ऍक्शन घेऊन येत राहिले। आता पाण्याचे दिवस आहेत, त्याच्यात मोठमोठे धामणा राहतात। एक बाई तर इथची ते रुक्मा बाळकृष्ण कलाने म्हणून आहे, ते तिच्या जवळच्या घरी राहायला गेले पाण्याच्या तापापायी। आणि हे लोक वारंवार रिक्वेस्ट करू राहिले तरी ते लोक घ्यायचे, ग्रामपंचायत ते गेले कानावर घ्यायची, ते घेऊन राहिले। या संदर्भात तक्रारी याच्या अगोदरी रशीद शाह अकबर शाह यांनी आत्मदानाचा इशारा केला होता याच कंप्लेंटसाठी, व त्यांनी ते तात्पुरतं सोंग करून त्यांना समजावलं, तरी पण हे समस्या सोडवली नाही। डबल त्यांनी अजून एक समस्या केली होती रशीद शाह यांनी, तरी ते लोक काही कानावर घेऊन येत राहिले। महामली एक मुरमरा ट्रक देतात आणि हे एवढी मोठी विहीर, ते पाणी उपसत नाही, वास येऊन राहिला, इकडे डायरियाच्या मलेरियाच्या अशा खूप समस्या पोटदुखीच्या आहेत। हे लोक वारंवार तक्रार देऊन राहिले। तोंडी ग्राम रघुनाथ जमलेली धुमाळे सावरगाव माझी जिल्हा परिषद सदस्य होती। मी 2 दिवसा अगोदर ग्रामसेवकच्या घरी रूमवर गेलो ऑफिसला आणि याच्याबद्दल समस्या मांडली। मी त्यांना हे बोललो की बा दलित वस्ती मागासवर्गीय वस्ती असल्यावर त्या पाण्याची सोय लावून नाली काढून द्या। तुम्ही जुन्या नाल्या उकलून जुन्या नाल्यावर नवीन नाल्या काढून राहिल्या, त्याच्यापेक्षा ते नाली तयार करून ते करा। त्यांनी माझ्याशी असं केलं का बा मी निधी कुठून आणू, मी दलित वस्ती जिल्हा परिषदला प्रस्ताव टाकतो, पण जिल्हा परिषदला प्रस्ताव टाकतो तर मंजूर व्हायची हमी आहे काय? ते हा प्रस्ताव मंजूर व्हायची हमी देता का तुम्ही की तिकून ते मागासवर्गीय वस्तीला पैसे येतील म्हणून? कारण जिल्हा परिषदचं हे मला सगळं राजकारण माहीत आहे। ज्याचा तती वशिला त्याच्या दलित वस्त्या होतात आणि अति कोणाचा वशिला लावता तुम्ही? नुसतं प्रस्ताव टाकून मी दलित वस्तीत आणतो, समजूत घालतो, या पाण्याचा किती वास येऊन राहिला। आता मी सध्या पाण्यातून आलो, कधी वास आला, माझं घर तिथं आहे, माझं घर गायवाळा तिथं आहे, परंतु हे लोक हेतू परस्परे जुन्या नाल्या बांधतात, त्याच्यावर नवीन काम करतात आणि जुन्या नाल्याचं बिल नवीन नालीत काढतात, पण मागासवर्गीय वस्तीसाठी हे काही करू शकत नाहीत। एक सरपंच मागासवर्गीयच आहे, परंतु त्यांना याचं ज्ञान नसल्यामुळे हे सच्चे बाजू सर्व बाजू
हे प्रशासन लेवल ग्रामसेवकवर चाललं तरी ग्रामसेवकचे प्रशासन लेवलची गोटू ग्रामसेवक टोळी सांगून आम्हाला सरपंचाला भेटा म्हणतात. आता सरपंचाला भेटून काय राजकारण करायचं थोडं आहे काही. प्रशासन लेवलची बाजू हे ग्रामसेवकानंच मांडायला पाहिजे. आणि या आमच्या दलित वस्तीच्या लोकांच्या हे समस्या आजची नाही, आजच तयार झाली नाही. दरवर्षी करू निवडणुकीला 2.5 वर्ष झाली, याच्या अगोदर या समस्या, परंतु इकडे कोणी लक्ष देत नाही. हेतू परस्पर हे प्रकरण हे इथलं विकास काम दलित वस्तीचं हे डावलल्या जाते आणि त्याचा हे सत्ताधारी लोक गैरफायदा घेऊन निधी इतरत्र इकडे होता. 15,000चा निधी कुठे आहे? 15,000चा निधी एकाच्या घरात टाकून दिला, त्याला फेवर ब्लॉक, तो सरकारी रस्ता सुद्धा नाही. हेही ग्रामसेवकशी माझं बोलणं झालं, परंतु त्यांनी गुळवावळीचे उत्तर दिले.